नेक्स्ट, आज 22 फेब्रुवारी, ही फिगर माहिती सगळ्यांना कोण येते? वराडकर लक्ष्मण देशपांडे यांचा आज स्मृती दिन आहे. त्यांना डायबिटीज होता म्हणून ही स्लाईड मुद्दाम घेतली. मी संभाजीनगरला असताना एक वेळेस त्यांना ट्विट केलं होतं. हा एकमेव कलाकार असा आहे जो एकटा पूर्ण रंगमंच फिरायचा आणि सगळ्या श्रोत्यांना मोबाईलमध्ये पाहू देत नव्हता. माझा टास्क आहे की पुढचे 20 मिनिटं तुम्ही मोबाईल बघणार नाहीत. नेक्स्ट 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 निराम हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी मी काम करतो. नेक्स्ट, आता ओरिजिनल आपलं डिस्कशन सुरू होईल. डायबिटीज. डायबिटीज म्हणजे आपली व्याख्या असते शुगर वाढणे. पण किती वाढणे? ज्या वेळेस उपाशी पोटीची शुगर 126 आणि नंतरची 200, फक्त एवढे दोनच आकडे लक्षात ठेवायचे आहेत. 2-3 असोसिएशन आहेत, ADA आहे, API आहे, अजून भरपूर आहेत. प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स आहेत, वेगळे वेगळे नंबर आहेत. पण जे ऑथेंटिक टेक्स्टबुकमधला नंबर आहे तो 126 आणि 200, 126 आणि 200 असं आपण लक्षात ठेवू. बऱ्याचशा लॉबी आहेत, हे सिद्ध झालं आहे. हॅरिसन सारख्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा काही लॉबी काम करतात आणि ही डेफिनेशन ते 115, 100 पर्यंत आणतात. पण आपण प्रॅक्टिस करताना एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, अजून डेफिनेशन आहे HbA1c. when HbA1c is more than 6.5 is diabetes. Less than 6.5 is normal. Up to 6 I will say normal. परंतु प्रेग्नन्सीमध्ये ही व्याख्या थोडीशी बदलते. फास्टिंग शुगर जर का 100 ते 125 असेल तर त्याला इम्पेअर्ड ग्लुकोज म्हणतात. परंतु माझ्यानुसार 115 पण नॉर्मल आहे, 120 पण नॉर्मल आहे. ज्या वेळेस 125च्या पुढे जाईल त्याच वेळेस तुम्ही टेन्शन घ्या आणि पेशंटला टेन्शन द्या. तोपर्यंत टेन्शन देऊन त्याचाही शुगर वाढू नका आणि आपला BP वाढून घेऊ नका. नेक्स्ट, डेफिनेशन फक्त वाचून दाखवतो मी. डायबिटीज इज अ ग्रुप ऑफ कंडिशन्स वेअर द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस इनफ और एनी इन्शुलिन, cannot properly use the insulin that is produced or cannot do combination of both. साध्या भाषेत सांगतो, माझ्या घरी पाहुणे आले, 10-12 निमाचे सदस्य माझ्या घरी आले. एवढं आपण चहा पिऊ. आज लग्नमध्ये काल मला फोन केला होता, चहा प्यायला येतो. पण माझ्या घरामध्ये फक्त 2च कप दूध आहे. लक्षात घ्या, 2च कप दूध आहे. पाहुणे आलेले 10-12, चहा होईल का? नाही होणार, किंवा चांगला चहा होणार नाही. बरं, 2 लिटर दूध आहे, मग चहा होईल का? होईल. पण दूध नाश्ता असेल तर नाही होणार. मी साध्या उदाहरणापण नाही हे सांगतोय की दूध पाहिजे, मुबलक पाहिजे आणि चांगलं पाहिजे. इन्शुलिन पाहिजे, इन्शुलिन गुड क्वालिटीचं पाहिजे आणि त्यांनी काम केलं पाहिजे तरच शुगर कंट्रोलमध्ये राहील. याच्यापैकी कुठे पण गडबड असेल तर डायबिटीज होतो. म्हणजे डायबिटीजमध्ये शुगर वाढणे आहे का? नाही. डायबिटीज म्हणजे इन्शुलिन कमतरता किंवा इन्शुलिन इज नॉट वर्किंग प्रॉपरली, दॅट इज डायबिटीज. नेक्स्ट, एक छोटं क्विक रिव्ह्यू घेऊ आपण. जेव्हा आपण काही खातो, वेन वी ईट समथिंग, फर्स्ट इट गोज इन माउथ, देन इसोफेगस, स्टमक, डिओडिनम, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन अँड कमोड. बरोबर आहे. आता डायजेशन कुठं सुरू होतं? सुरू होतं माउथमध्येच. सलायवरी अमायलेज वगैरे डायजेशन सुरू करतात. स्टमकमध्ये HCl आणि गॅस्ट्रिक एन्झाईम्स, खाली डिओडिनममधले काही एन्झाईम्स. डिओडिनम असं असतं, त्याच्यामध्ये असं पॅनक्रियाज असतो. तर पॅनक्रियाजमधले एन्झाईम्स डिओडिनममध्ये येतात, तिथे ॲक्शन घेतात आणि पॅनक्रियाटिक अमायलेज, लायपेज हे सगळे एन्झाईम्स किंवा हॉर्मोन्स आणि डिओडिनममधले काही हॉर्मोन्स ग्लुकोज मेटाबॉलिझम करतात. बघा बरं काय, इथपर्यंत आलं. ग्लुकोज कुठं जातं? तिथून ते जातं पोर्टल सर्क्युलेशनमध्ये. फ्रॉम पोर्टल सर्क्युलेशन ग्लुकोज मूव्स टू सिस्टमिक सर्क्युलेशन. 75% ग्लुकोजचं काम कुठं संपतंय? पोर्टल सर्क्युलेशनमध्ये. आपण ग्लुकोज कुठं चेक करतो? सिस्टमिकमध्ये. किती गडबड आहे बघा. 75 ते
80% इन्शुलिन आणि शुगर म्हणजे ग्लुकोज यांचं मेटाबॉलिझम पोर्टल सर्क्युलेशनमध्येच संपून जातं आणि आपण ब्लड चेक करतो सिस्टेमिकमध्ये. नंतर ज्या वेळेस द ओनली ऑर्गन विच कॅन यूज प्युअरली ग्लुकोज इज ब्रेन. जर का ब्रेनला प्युअर ग्लुकोज मिळालं नाही तर ब्रेन फटीग व्हायला लागतं, म्हणून भूक लागली की आपल्याला कसं तरी होतं, घाम येतो. बाकी सगळे ऑर्गन्स इन्क्लुडिंग लिव्हर, किडनी, मसल्स, एव्हरी ऑर्गन कॅन यूज फॅट, प्रोटीन्स अँड कन्वर्ट देट इनटू ग्लुकोज. गोड खाल्लं की बॅटरी चार्ज होते, बॅटरी डिस्चार्ज झाली की मग परत ग्लुकोज घ्यावं लागतं. नेक्स्ट, व्हाय वी नीड टू कीप आवर शुगर कंट्रोल. HbA1c 3 महिन्याची शुगर 1% आपण कमी केली तर आपल्याला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजेस, हार्ट अटॅक, रिनल फेल्युअर, पेरिफेरल न्यूरोपॅथी, ऑल दीज विल बी रिड्यूस बाय 10 to 50%. बघा माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो ना, तर आजच एक पेशंट माझ्याकडे आला होता, म्हणजे काल आला होता, 25 years ओल्ड, रुटीन चेकअपसाठी आला. गावामध्ये एका अटॅकने मेला म्हणे, मी आलो चेकअपला, शुगर आली 385. पण मान्यच करायला तयार नाही, त्याला शुगर आहे. तुम्ही पण रोजच्या प्रॅक्टिसमध्ये हा अनुभव घेता की आधी ॲक्सेप्टन्सच नसतो की मला शुगर आहे, आणि मग तिथून पुढं मग काउन्सिलिंग, ट्रीटमेंट तर पुढची गोष्ट. मॅक्झिमम लोकांना शुगरचे कॉम्प्लिकेशन कधी होतात? आफ्टर 10 years. म्हणजे पहिले 10 वर्ष हनीमून पिरियड असतो, ओके असतं, काही टेन्शन नसतं. पण नंतर हे कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्यासाठी पहिल्यांदा डायग्नोसिस झाल्यावर फक्त 5 ते 7 मिनिटं काउन्सिलिंगसाठी द्यायला पाहिजेत. नेक्स्ट 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 नाऊ कमिंग टू नेक्स्ट. आपण मागच्या 5 मिनिटांमध्ये व्याख्या बघितली. व्हॉट इज डायबिटीज? इट इज अ ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स वेअर इन्शुलिन इज आयदर डेफिशियंट और इज नॉट वर्किंग प्रॉपरली. नाऊ व्हॉट आर टाइप्स ऑफ डायबिटीज? आपण 2 फेजमध्ये बघतोय, समज आणि गैरसमज. समज काय? 2 टाईपचे डायबिटीज, टाईप 1, टाईप 2. ही ओल्ड डेफिनेशन आहे. न्यू डेफिनेशन इज इन्सुलिन डिपेंडंट अँड नॉन इन्शुलिन डिपेंडंट. म्हणजे माझ्या ओपीडीमध्ये आलेल्या पेशंटला इन्शुलिन द्यायचं का गोळी द्यायची, इतकी सारी व्याख्या आहे. नेक्स्ट, व्हॉट आर अदर टाइप्स? युजली टाईप 1 ज्याला आपण इन्शुलिन डिपेंडंट म्हणतो, दे आर यंगर, दे आर थिन बिल्ड, with some or without family history, with or without family history, thin build and young. What is type 2? त्यांना इन्सुलिन लागणार नाही आहे. दे आर टाईप 2, दे आर युजली ओबेस, मोर दॅन 40, ओके, अँड विथ फॅमिली हिस्ट्री. टाईप 2 मध्ये फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असते, दे रिक्वायर्ड मेडिसिन. मग बाकीचे सेकंडरी डायबिटीज, त्यामध्ये इन्फेक्शन, ट्रॉमा, व्हेरिसेला, कॅन्सर, ड्रग इंड्यूस म्हणजे स्टेरॉइड इंड्यूस्ड एक्सेट्रा. देन सम न्यू टर्मिनॉलॉजी लाईक मॉडी, लाडा वगैरे. ह्याच्या डीपमध्ये जायचं नाही कारण त्याला परत जेनेटिक स्टडीज वगैरे लागतात. पण आपल्यासाठी 3 आपण लक्षात ठेवायचे. फर्स्ट, हू रिक्वायर्स इन्सुलिन. सेकंड, हू रिक्वायर्स ड्रग. अँड सेकंडरी डायबिटीज. नेक्स्ट, सगळ्यांना माहिती आहे व्हॉट आर द सिम्पटम्स? पॉलियुरिया, पॉलिफेजिया, पॉलिलिप्सिया. पण पुस्तकात जसं लिहिलं आहे तसं ओपीडीमध्ये होत नाही. माझ्याकडे पेशंट येतो की तोंडाला कोरड पडते. आता तोंडाला कोरड पडणे हे सिम्पटम डायबिटीजचं सांगितलेलं नाही हॅरिसनमध्ये. पेशंटला तहान खूप लागते हे सांगितलेलं आहे, पण पेशंट म्हणतच नाही तहान खूप लागते. तो काय म्हणतो? तोंडाला तोंड कोरडं पडतं. दॅट इज तहान लागणे. ते तो सांगायचं असतं पण तो सांगू शकत नाही. आपल्याला ते आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं. दॅट इज पॉलिफेजिया. नेक्स्ट, बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का? कॅट्रॅक्टच्या फिटनेससाठी जेव्हा पेशंट येतो ना, तेव्हा डायबिटीज पहिला डायग्नोज होतो. सगळ्यांना अनुभव आहे. किंवा ॲक्सिडेंट झाला आहे, ट्रॉमा झाला आहे, तेव्हा ॲक्सिडेंटली डायग्नोज होतो. आता हे प्रमाण जास्त व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं इच अँड एव्हरी पेशंट, तुम्ही प्रत्येक फिवरच्या पेशंटचा CBC करताना तर RBS लिहून टाका. काही नाही, फक्त ₹50 लागतात बघा RBSला, फार पैसे लागत नाही. आणि
आपल्याला जाणवेल की 10% ऑफ पॉप्युलेशन हॅज डायबिटीज. किती? 10%. म्हणजे आपण बसस्टँडला गेलो आणि 100 लोकांचा घोळका असला तर 10 जणांना डायबिटीज आहे. त्यातल्या फक्त 2-3 माहिती डायबिटीज आहे, बाकीच्यांना माहितीच नाही आहे. नेक्स्ट. आता परत मी थोडा बेसिक्सकडे येतो बरं का. व्हाय इन्सुलिन इज द की मॉलिक्युल इन डायबिटीज. सी, लॉक अँड की मॉडेल आहे. ज्या वेळेस ग्लुकोज ब्लडमध्ये असतं ते आपल्या सेलला बाइंड करतं आणि सेलला बाइंड केल्यावर दॅट ग्लुकोज गोज इनसाइड द सेल. ब्लडमधली शुगर खूप आहे पण ती सेलमध्ये जात नाही आहे. लॉकर आहे प्रत्येकाकडे बँकेत. मी विचारणार नाही काय ठेवलेलं त्याच्यामध्ये आहे. प्रत्येकाला लॉकर बँकेत तुम्ही ऑपरेट करता. कसं ऑपरेट करता? आपली चावी असते, तो एंट्री करतो, आपली चावी लावतो, तो त्याची चावी लागतो. 2 चाव्या लावल्या तरच लॉक उघडतो, नाही तो उघडत नाही. पहिली चावी ग्लुकोज, दुसरी चावी इन्शुलिन. जेव्हा इन्शुलिन ग्लुकोज दोन्ही रिसेप्टरला बाइंड होईल तेव्हा ते दार उघडेल, ग्लुकोज आतमध्ये जाईल. डायबिटीज इज कॉल्ड ॲज स्केअरसिटी इन प्लेंटी. ब्लड ग्लुकोज खूप आहे पण ती ब्लड ग्लुकोज सेलच्या आतमध्ये जात नाहीये, ही गडबड आहे. नेक्स्ट. वजन वाढल्यामुळे डायबिटीज होतो का? का वजन कमी झाल्यामुळे डायबिटीज होतो? व्हॉट इज द सिम्पटम ऑफ डायबिटीज? वेट गेन और वेट लॉस? वेट लॉस इज द सिम्पटम ऑफ डायबिटीज. वेट गेन इज नॉट द सिम्पटम ऑफ डायबिटीज. जर एखाद्याचं वजन कमी झालं असेल तर त्याला डायबिटीज होण्याची शक्यता जास्त आहे. ज्याचं वजन जास्त आहे त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो. नेक्स्ट. नाही तर सगळ्या मुंग्यांना डायबिटीज झाला असता बघा. जर का फक्त साखर खाली डायबिटीज झाला असता ना तर सगळ्यांना मुंग्यांना डायबिटीज झालं असतं. ही फिगर कोणी बघितलं का कधी पुस्तकामध्ये किंवा नेटवर? दिसते फिगर सगळ्यांना? ही काय दिसत आहे? ह्या बाजूला जे आहेत ना, ही इज युडविक, ही इज याज्ञिक. जेव्हा मी ससूनला MD मेडिसिन करत होतो तेव्हा याज्ञिक सर आम्हाला लेक्चर द्यायला यायचे. तर याज्ञिक सर काय करायचे माहिती आहे का? लेक्चरमध्ये पोळी, भाकरी, बिस्किटची पुढे आणायची आणि पटवून द्यायचे व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड. याज्ञिक तुम्हाला काय वाटतं याच्यापैकी कोणाला रिस्क जास्त आहे डायबिटीसची? युडविकला का याज्ञिकला? वाय? नाही नाही, हे त्यांचं वेट लॉस झालेलं नाही. त्यांचा हिस्ट्री नाही वेट लॉसची. त्यांचं असंच आहे ते मागच्या 10 वर्षामधून असंच आहे. मसल मास नाही. अजून तुम्हाला दिसत नसेल तर खाली लिहिली बघा. दोघांचा BMI किती आहे? 22.3. बट बॉडी फॅट ऑफ याज्ञिक इज 21.2. दिस इज कॉल्ड एज जेनेटिक्स. इंडियन्स आर ॲट मोर रिस्क ऑफ हॅव्हिंग डायबिटीज दॅन वेस्टर्न. भारतीय वंशाच्या लोकांना डायबिटीज होण्याची रिस्क जास्त आहे वेस्टर्नपेक्षा. आपण या भ्रमामध्ये असतो की मी भारतीय आहे, मला शुगर होणार नाही, हा विदेशी आजार आहे. असं काही नाही. आता तुम्ही सगळे आयुर्वेदिक आहात. आयुर्वेदामध्ये पण मधुमेहाचा उल्लेख खूप हजारो वर्ष जुना होता. नेक्स्ट. अजून एक गोड गैरसमज आहे. मी शेतामध्ये काम करतो, घाम काढतो, मला डायबिटीज होणार नाही. मी रोज योगासनं करतो, रामदेव बाबाचे, मला योगासनं होणार नाही. म्हणजे असे काही आहेत महाभाग. आमच्या खानदानात कोणाला शुगर नाही, मला होणार नाही. मी 17 वर्षात आतापर्यंत एकही गोळी घेतली नाही, मला शुगर होणार नाही. हे सगळे गोड गैरसमज आहेत. आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. सुदैवानं आता बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे. जेव्हा मी जालन्यामध्ये आलो 2009मध्ये तेव्हा मी इच अँड एव्हरी पेशंटची शुगर चेक करायचो. तर मला मी जॉब करायचो तर माझ्या बॉसने येऊन मला सांगितलं, अरे तू प्रत्येकाची शुगर करत जाऊ नकोस पण आपली पेशंट कमी होती. परंतु आता मला समजतंय की जो आमचा प्रोटोकॉल होता ससूनमधला, इच अँड एव्हरी पेशंट कमिंग टू OPD पल्स, BP आणि शुगर प्रत्येकाची करायला पाहिजे. तिथं फ्री व्हायची तर 25-30 रुपये लागायचे. नेक्स्ट. स्वामी विवेकानंदांना डायबिटीज होता. स्वामी विवेकानंद वॉज बंडल ऑफ डिसिजेस. त्यांना 22-23 आजार होते. त्यांना थॅलेसेमिया होता, त्यांना COPD होता, त्यांना 2-3 मलेरिया झालेला होता, त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज असे 22 आजार
स्वामी विवेकानंदाला होते. जे वन ऑफ द ग्रेटेस्ट योगी ऑफ ऑल एरा इज स्वामी विवेकानंद. पण त्यांना डायबिटीज होता. म्हणजे योगासनं केल्याने डायबिटीज होत नाही हे वाक्य सपशेल चुकीचं आहे. हे वाक्य बरोबर आहे की योगासन प्राणायाम केल्याने तुमचं मन, शरीर, बुद्धी स्थिर राहते, तुमचे हॉर्मोन्स नॉर्मल राहतात. परंतु मी रोज सकाळी 5 वाजता उठून योगासनं करतो, मला डायबिटीज होणं शक्य नाही आहे, हे वाक्य चुकीचं आहे. लोकमान्य टिळकांना पण डायबिटीज होता. नेक्स्ट हा एक कॉमन प्रश्न असतो की माझ्या आईला डायबिटीज आहे, मला किती टक्के होण्याची. एक नॉर्मल डिक्टम असा आहे की टाईप 2 डायबिटीज हॅज फॅमिली हिस्ट्री, टाईप 1 युजली डोंट हॅव फॅमिली हिस्ट्री. क्लिअर. आता जर एका पॅरेंटला असेल तर 15% शक्यता आहे मुलाला व्हायची. दोघांना पण असेल तर 35 to 50% रिस्क आहे मुलाला व्हायची. क्लिअर. म्हणजे आई वडील दोघांना असेल तर शक्यता 35 ते 50% आहे. फक्त एकाला असेल तर 15%. त्यानंतर वजन वाढणे, ओल्ड एज, अबरचबर खाणं, त्यानंतर विथ सम हिस्ट्री ऑफ सिडेंटरी लाईफस्टाईल दे आर ॲट मोर रिस्क. फिमेल्समध्ये PCOD ज्यांना असतात, मॅडम काम करतात, ज्यांना PCOD आहे त्यांना आपण मेटफॉर्मिन देतो. बिकॉज PCOD पेशंट हॅज मोर रिस्क ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. नेक्स्ट कोण आहे ते? राकेश झुंझुनवाला. नेटवर्क किती आहे? म्हणजे आपल्या सगळ्यांची नेटवर्क गुणिले किती करावं काय माहिती, तरी यांची भरती होणार नाही. म्हणजे फक्त टायटन कंपनीचं त्यांच्याकडे 11,000 करोड रुपयाचे शेअर्स फक्त टायटनचे आहेत. नेक्स्ट. आणि याच्यामुळेच हा माणूस जेव्हा मोदीजी भेटायला आले ते उभा नाही राहिला. मोदीजी राकेश झुंझुनवाला भेटायला गेले ते उभा नाही राहिला, कारण की राकेश झुंझुनवालाजींच्या डीमॅटमध्ये किती शेअर्स आहेत हे कारण नाही मित्रांनो. राकेश झुंझुनवालाला शेवटचे 2-3 वर्ष गँग्रीन झाला होता, त्याला उठता येत नव्हतं. जर का तुम्ही त्याचे इंटरव्ह्यू किंवा काही पॉडकास्ट वगैरे काही पाहिलं असेल तर ते पाय कधी दाखवत नाहीत. बिकॉज राकेश झुंझुनवाला हॅज व्हेरी बॅड डायबिटीज आणि ही हॅड डायबिटिक फूट विथ गँग्रीन. म्हणजे बँक बॅलन्स किती आहे, डीमॅटमध्ये किती पैसे आहेत, याने डायबिटीज तुम्हाला सोडत नाही. समर्थांची खूप छान ओवी आहे की मृत्यू न पाहे राजकारणी, मृत्यू न पाहे अर्थकारणी. म्हणजे कोणताही आजार म्हणजे प्रेफरेबली डायबिटीज सध्या स्लम एरियामध्ये जास्त आहे. कारण की जे ॲफ्लुएंट आहे, जे थोडेसे रिच क्लास आहे, त्यांनी आता पोळी बंद केली आहे, भाकरी चालू केली आहे, बेकरीचे पदार्थ बंद केलेत. परंतु आता स्लम एरियामध्ये डायबिटीजचं प्रमाण जास्त आहे. नेक्स्ट. नाव मागचे 15 मिनटं मला वाटतं झालेले आहेत. पुढचे 15 मिनटं आपण ट्रीटमेंटवर बोलू. आता आपण काय बघितलं? डेफिनेशन, क्लासिफिकेशन, कॉमन सिम्पटम्स अँड व्हॉट आय सी इन माय OPD. जे कॉमन पुस्तकाच्या व्यतिरिक्त रिडिंग इन बिटवीन लाईन्स आपण बघितलं. आता कमिंग टू ट्रीटमेंट. नेक्स्ट. काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे याच्यासाठी आमच्या एका डॉक्टरांचे वडील मुंबईला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. नी रिप्लेसमेंट झालं त्यांचं. ते नी रिप्लेसमेंट झालं. त्यांच्या बिलामध्ये डायटिशियनचे चार्जेस होते 3,000 रुपीज. किती? 3,000 फॉर नॉन डायबेटिक, नॉन हायपरटेन्सिव्ह पेशंट गोइंग फॉर नी रिप्लेसमेंट. डायटिशियन चार्ज 3,000. जो आपण आपल्या OPDमध्ये पेशंटला फुकट सल्ला देतो, तो पेशंटही पाळत नाही, आपणही पाळत नाहीत. गडबडायची ते आपणही पाळत नाही. नेक्स्ट. एक मी सिंपल फॉर्म्युला सांगतो. 5-3-2. 5-3-2. नेक्स्ट. नेक्स्ट. काय करायचं आहे? आपल्या जेवणाच्या थाळीचं असं
एक सर्कल काढायचं आहे. 5 भाग हा भाज्या आणि फळं असला पाहिजे. 50% काय पाहिजे? भाजी आणि फळं. 3 पार्ट प्रोटीन पाहिजे आणि 2च पार्ट ग्रेन्स म्हणजे ज्वारी, बाजरी, राई, गहू, हा 2 पार्ट पाहिजे. 5 पार्ट भाज्या आणि फळं, 3 पार्ट प्रोटीन्स आणि 2 पार्ट ग्रेन्स. मी जेव्हा जेवायला बसतो ना तेव्हा माझी आई म्हणते अजून 2 पोळ्या घे, अजून 1 पोळी घे. म्हणजे माझी आई माझं जेवण कशामध्ये मोजते? किती पोळ्या खाल्ल्या. माझी बायको कसं मोजते? किती वाट्या वरण पिलं, किती स्प्राउट्स खाल्ले. बायकोला काळजी जास्त आहे असं माझं म्हणणं नाही आहे, आईला जास्त काळजी असते. परंतु ट्रेंड असा चेंज होतो की आपल्याला जास्त जेवण म्हणजे जास्त पोळी खाणं, पण याला आता आपल्याला थोडं बदलावं लागेल. नेक्स्ट, ज्वारी चांगली का गहू चांगला? ज्वारी. वाय? कारण ज्वारीची ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, ग्लुटेन फ्री आहे. त्याच्यामुळे आजकाल गहू, आता तर अशी एक थेरी आली आहे की जर तुम्ही यूट्यूबवर किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर आला असेल की डायबिटीज होण्याचं मुख्य कारणच गहू आहे, अशी एक थेरी आली आहे. नेक्स्ट 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 बरं, मारी चांगले का पार्ले चांगले? काय वाटतं? डायबिटीज पेशंट काय खातात? मारी खातात. कशामुळे? कमी गोड असतं म्हणून. हां, आता बघा वास्तव. नेक्स्ट, तुम्ही घरी गेल्यावर मारीचा आणि पार्लेचा पुडा सोबत घ्या. मारीच्या पुड्यामध्ये कॅलरीज आहे 22.2, पार्लेमध्ये कॅलरी 23.3. किती फरक आहे? 1 किलो कॅलरीचा. बरोबर आहे. आणि किमतीमध्ये किती फरक आहे? डबलचा. अगेन, द शुगर कंटेंट ऑफ पार्ले जी इज 1.3 अँड मारी इज 1.1. मी काही जाहिरात करत नाही पार्लेची किंवा मारीची, मग तुम्ही बिस्किटच खाऊ नका. म्हणजे आम्ही मागच्या महिन्यामध्ये आपल्या हे ना डीमॅटच्या पुढं एक बिस्किट फॅक्टरी आहे, तर पतंजलीचे बिस्किट्स तयार होतात. तर पतंजलीचे बिस्किट्स तयार करणारी फॅक्टरी आपल्या जालन्यामध्ये आहे. 100% केमिकल असतं. तो माणूस दूध वापरतच नाही. दूध बिस्किट म्हणून जाहिरात होते. एवढं मोठं दूध येईल कुठून? हां, पूर्ण भारताला पतंजली बिस्किट पुरवत आहे आणि आम्ही प्युअर दूध वापरतो. एवढं दूध येणं शक्य आहे का? नाही शक्य. 99% सगळ्याच बिस्किटमध्ये केमिकल असतं, बेकरी प्रोडक्ट्समध्ये केमिकल असतात. नेक्स्ट, बरं, मारी खायचे का आईस्क्रीम खायचा? आईस्क्रीम खायचं. कारण समज उलटं सांगतो, सगळं उलटं सांगायचं. एका स्कूप ऑफ आईस्क्रीमची कॅलरी आहे 42, 6 मॅरीची कॅलरी आहे 150. मी काही, माझ्याकडे ब्रिटानियाचे शेअर्स नाही आहेत किंवा काही नाही आहे, आणि पार्ले तर लिस्टेडच नाही आहे. पतंजलीचे पण शेअर माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे मला काय कोणाचं मार्केटिंग करायची गरज नाही आहे. पण आईस्क्रीममध्ये आजकाल व्हेजिटेबल सॉस ऑइल वापरतात बघा, दूध वापरत नाही. कोणतं आईस्क्रीम असेल ना तर कंटेंट बघा, इडेबल ऑइल असतं त्याच्यामध्ये. शुगर प्रमाण थोडं कमीच असतं. कसं आहे की पार्ले, मारी, आईस्क्रीम, शुगर सगळ्यामध्ये आहे. शुगर प्रत्येकाने वाढते. पार्ले फक्त नावाने बदनाम झाले गोळे म्हणून. नशा शबाब में भी है, शराब में भी है. नशा शबाब में भी है, शराब में भी है. शराब तो सिर्फ नाम से बदनाम है गालिब. नेक्स्ट, डाएट झालं. आता आपण येऊ व्यायामावर. व्यायाम काय करायचा? एक छोटे निमोनिक आहे आमचं, FAR. काय? FAR. F सेज फ्लेक्झिबिलिटी म्हणजे योगासन, प्राणायाम. A इज एरोबिक्स म्हणजे धावणे, सायकल चालवणे, स्विमिंग करणे, फुटबॉल खेळणे किंवा बॅडमिंटन खेळणे. ओके. F इज फ्लेक्झिबिलिटी, A इज एरोबिक्स, R इज रेजिस्टन्स म्हणजे जिम ट्रेनिंग. ह्याचं कॉम्बिनेशन पाहिजे. तुम्ही तर 6 दिवस किंवा 7 दिवस व्यायाम करता, तर 3 दिवस सायकल चालवा, 3 दिवस जिम करा.
2 दिवस योगासनं करा, असं आलटून पालटून करा. तो तुम्हाला रोज करायचं आहे तर 1 तास असा डिवाईड करा की त्यामध्ये योगासन, रेजिस्टन्स आणि एरोबिक्स हे सगळं मिक्स झालं पाहिजे. आपण आपल्या सोयीने करू शकतो. नेक्स्ट, पायाची काळजी हे खूप महत्त्वाचं आहे डायबिटीजमध्ये. बऱ्याच म्हणजे झुंझुनवाला मी तुम्हाला सांगितलं, झुंझुनवाला उभा राहू शकत नव्हते कारण की फूट गँग्रीन झालेला होता. छोटं मी माझ्या पेशंटला सांगतो की रोज सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर रचनम. हाताचं दर्शन घ्या, हाताला पुढे काही आहे का समजतं. नंतर म्हणायचं समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपती नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्वमे. जमिनीला पाय लावताना जमिनीचे पाय पडा, तुमचे पाय बघा. हे जर आपण रोज केलं तर पायाचा गँग्रीन किंवा कॉम्प्लिकेशन होणार नाहीत. नेक्स्ट ही स्लाईड स्लिप करू आपण. इन्सुलिनवर बोलायला लागलं तर मग 60 मिनिटं इन्सुलिनवरच आहे. आता आपण येऊ ट्रीटमेंटवर. वेळ आहे माझ्याकडे? नेक्स्ट नेक्स्ट 3 महिन्याला एक HbA1c करायला पाहिजे. नसेल शिकतं वर्षातून तर एकदा करून घ्या. शुगर 2 महिन्याला मिनिमम एकदा केली पाहिजे फास्टिंग पोस्ट मील. आपण जर 2 महिने म्हटलो तर पेशंट 3 महिन्यांनी करेल. आपण तर म्हटलं 3 महिन्याला एकदा करतो तो वर्षभर येणारच नाही आपल्याकडे. त्यानंतर वर्षातनं एकदा फंडोस्कोपी, रेटायना कसा आहे, पायाची तपासणी वर्षातनं एकदा. त्यानंतर 24 आवर्स युरिन प्रोटीन किंवा डिपस्टिकने सुद्धा तुम्ही जरी युरिन प्रोटीन्स केलात तरी पुरेसं आहे. ट्रेस जर का युरिन प्रोटीन यायला लागलं तर नेफ्रो प्रोटेक्शन चालू करावं लागतं. मे बी इनॅलेप्रिल वगैरे आपण चालू करायला पाहिजे. ॲटलिस्ट आपल्याकडनं आपण सल्ला दिला पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या पेशंटला मी कोणतं मेडिसिन कधी सुरू केलं पाहिजे. नेक्स्ट आता आपण ट्रीटमेंट पार्टवर येऊ. HbA1c कशामुळे करायचं माहिती आहे काय? खूप छान एक्झाम्पल आहे माझ्याकडे. एक बँकर आहे जालन्यामधलाच. तो काय करायचा माहिती आहे का? एकदम वारकरी संप्रदायातला एकदम चांगला माणूस, एकदम सात्विक, सज्जन, वारीला जाणार, एकादशी करणार वगैरे वगैरे. तो माझ्याकडे यायचा. त्याचा फास्टिंग पोस्ट मील नेहमी नॉर्मल यायचं. पण त्याला कॉम्प्लिकेशन व्हायला लागले, म्हणजे टिंगलिंग, नमनेस वगैरे वगैरे. मग मी HbA1c केलं. HbA1c आला 12. म्हणजे मागचे 6-7 महिने, 8 महिने दर महिन्याला न चुकता यायचा. शुगर दरवेळेस नॉर्मल, पण HbA1c 12. म्हटलं काका गडबड काय आहे? मग त्या बायकोने हळू सांगितलं, साहेब ते तुमच्याकडे बरोबर द्वादशी त्रयोदशीला येतात, कडक एकादशी करतात म्हणे. बघा, कडक एकादशी केली की फास्टिंग पोस्ट मील नॉर्मलच येईल की नाही? हां, हे माझं उदाहरण आहे जे मी माझ्या पेशंटकडे, जे माझ्या ओपडीमधलं उदाहरण आहे की असं जे पितळ उघडं पडतं त्याला काय दाखवायचं होतं? ते तो खोटं कोणाशी बोलतोय? स्वतःशीच खोटं बोलतोय. नेक्स्ट आता ट्रीटमेंट पार्ट. आता मेडिसिन आहे, थोडं याच्यावर जास्त वेळ घेईल मी कारण की आतापर्यंतच्या स्लाइड्स सगळ्यांसाठी कॉमन होत्या. इथून पुढचे स्लाइड्स ह्या ड्रगवर असणार आहेत. आता ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक प्रत्येक पॅथीमध्ये डायबिटीजवर ट्रीटमेंट दिलेली आहे. माझी बायको होमिओपॅथी आहे त्यामुळे मी होमिओपॅथीला नाव ठेवणं शक्यच नाही आहे. तुम्ही सगळे आयुर्वेदिक आहात तर मी अँटी आयुर्वेदिक बोलणं शक्य नाही आहे. आयुर्वेदावर मला खूप विश्वास आहे. मी स्वतः पंचकर्म आतापर्यंत 3 वेळेस केलेलं आहे. त्याच्यामुळे मला कोणत्याही पॅथीचा विरोध नाही आहे. परंतु मी बाकीच्या पॅथीबद्दल बोलू शकत नाही कारण की मी त्याचा तज्ज्ञ नाही आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये डायबिटीजसाठी काय मेडिसिन आहेत किंवा होमिओपॅथीमध्ये काय आहे ते मला समजत नाही. माझा जो अभ्यास आहे, परत समर्थ माझ्या डोक्यात कधी कधी येतात, अभ्यासूनी प्रगटे व्हावे अथवा झाकून असावे, प्रगटून नासावे हे बरे नव्हे श्रीराम. मी ज्या विषयाचा अभ्यास केला आहे ते मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट फक्त 4 मेडिसिन उपलब्ध आहेत डायबिटीजसाठी. आपल्याकडे जरी MR आला तर प्रत्येक MR 2-3 मेडिसिन सांगतो, आपलं डोकं बंद होऊन जातं. पण फक्त 4 मेडिसिन उपलब्ध आहेत बघा. फर्स्ट, इन्सुलिन सिक्रेटोगोगुल्स. सेकंड, इन्सुलिन सेन्सिटायझर्स. थर्ड, अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर्स. आणि 4th इज SGLT2 इनिबिटर्स.
प्रत्येक वर 2-2 किंवा 1-1 मिनटं आहे, मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट जी पहिली स्लाइड होती आपली की ग्लुकोज गोज तोंडातून इसोफेगस स्टमकमधून डिओडिनमधून पोटोसर्क्युलेशन सिस्टमिक सर्क्युलेशन. कोण कोण ॲक्शन करतं? सगळ्यात पहिले तोंडामध्ये, बरोबर आहे. जर का मी ग्लुकोज खाल्लंच नाही तर शुगर वाढणारच नाही. डाएट आणि एक्सरसाइज ते आपलं पार्ट संपलं. सेकंडली मला काय पाहिजे? परत आपली डेफिनेशन. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ डायबिटीज? इन्सुलिन इज आयदर डेफिशियंट ऑर नॉट वर्किंग प्रॉपरली. मग मला काय केलं पाहिजे? इन्सुलिनचं सिक्रिशन वाढवलं पाहिजे. इन्सुलिन सिक्रेटोगोगोज म्हणजे इन्सुलिनचं सिक्रिशन वाढवणार ॲक्शन कुठं करतील? त्या बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. सल्फोनिल्युरियाज. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तर आम्ही डॅवोनिल वापरायचो. तुमच्यापैकी सिनियर लोकांनी डॅवोनिल वापरलं असेल. आता डॅवोनिल बंद झालं आहे. खडके सरांनी वापरलं असेल डॅवोनिल, पण आजकाल डॅवोनिल मिळत नाही. आता सिव्हिलही मिळत नाही आहे, कारण त्यामुळे हायपोग्लायसेमिया होतो. वन ऑफ द मोस्ट कॉमन साईड इफेक्ट. एकदा डॅवोनिलचा पेशंट हायपोग्लायसेमियामध्ये गेला तो 48 तास उठतच नव्हता, त्यामुळे ते यूज कमी झाला. पण न्यू सल्फोनिल्युरियाज ग्लिमिपिराइड इज कॉमनली यूज. ग्लिपिझाइड और ग्लिक्लाझाइड. मोड ऑफ ॲक्शन बीटा सेल ऑफ पॅनक्रियाज. मी परत डिटेल जाणार नाही आहे की बीटा सेलमध्ये येतात, ते ATP रिसेप्टरवर असतात, मग सोडियम आतमध्ये जातं, कॅल्शियम बाहेर. काही गरज नाही आपल्याला. फक्त काय माहिती पाहिजे? सल्फोनिल्युरिया ॲक्ट ॲट द लेवल ऑफ बीटा सेल ऑफ पॅनक्रियाज, इन्क्रीजेस इन्सुलिन सिक्रेशन. नेक्स्ट ड्रग इज मेग्लिटिनाइड, व्हॉट वी कॉल एज रेपाग्लिनाइड. म्हणजे ओगली रॅपिड वगैरे जे आपण मॉलिक्युल वापरतो ना, तर म्हणजे रेपाग्लिनाइड आहे. ब्युटी ऑफ दिस ड्रग इज दे आर सेफ इन किडनी फेल्युअर्स. म्हणजे क्रिएटिनिन 5-6 किती पण असेल ते आपण रेपाग्लिनाइड देऊ शकतो. इवन हिपॅटिक फेल्युअरमध्ये पण रेपाग्लिनाइड देता येतं. अगेन इट इन्क्रीजेस द इन्सुलिन सिक्रेशन. 2 ड्रग झाल्या आपल्या. कोणत्या? सल्फोनिल्युरिया अँड रेपाग्लिनाइड. नेक्स्ट आता इनक्रेटिन. तर व्हॉट इज इनक्रेटिन? बऱ्याचदा जुन्या पुस्तकामध्ये इनक्रेटिन नव्हतं. म्हणजे मी जेव्हा MBBSला होतो तेव्हा KD त्रिपाठीमध्ये किंवा आयुर्वेदमध्ये खूप बारीक लहान इनक्रेटिन होतं. जेव्हा मी PG करायला गेलो तर इनक्रेटिनवर लॉंग क्वेश्चन यायला लागला, पण तो मॉलिक्यूल मार्केटमध्ये उपलब्ध नव्हते. मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो तर आता मी हेच जास्त वापरतोय. अवेलेबल झालेलं आहे, रिसर्च झालेलं आहे. परत मी नाही का ग्लुकोज मेटाबॉलिझमवर जातो. ग्लुकोज डिओडिनमपर्यंत गेलेला आहे. इन डिओडिनम तिथं एक एन्झाईम, एक मॉलिक्यूल असतो विच इज कॉल्ड ॲज GLP-1. दिस GLP-1 इज कॉल्ड ॲज इनक्रेटिन. काय होतं की डिओडिनममधून GLP-1 सिक्रेट होतो, तो पॅनक्रियाजमध्ये जातो. पॅनक्रियाटिक बीटा सेल्सला म्हणतो की ग्लुकोज आलाय, इन्सुलिन तयार कर. सो दिस इज मॅसेंजर फ्रॉम डिओडिनम टू बीटा सेल ऑफ पॅनक्रियाज. मग मला GLP-1 जास्त पाहिजे का कमी पाहिजे? जास्त पाहिजे. पण GLP-1 इज व्हेरी फ्रॅजाईल मॉलिक्यूल. तो पटकन डिझॉल्व होतो. तो मॉलिक्यूल असतो DDP-4, डायपेप्टिडिल 4. सो धिस एन्झाईम डिग्रेड्स GLP-1 व्हेरी इमिडिएटली. मग मला काय केलं पाहिजे? DDP-4ला कमी केलं पाहिजे का जास्त केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे. म्हणजे मला इनक्रेटिन किंवा इनक्रेटिन मायमेटिक. व्हॉट इज इनक्रेटिन? इट इज GLP-1 मॉलिक्यूल फ्रॉम गट विच गोज इनसाइड द pancreas, increases the insulin secretion. So I need to increase the level of GLP-1 and decrease the level of DDP-4 because DDP-4 degrades GLP-1. Next. परत मी मॉलिक्युलर लेवलला जात नाही. मी खालची स्लाइड कट केलेली आहे कारण ते परत तिथं फिगर आहे सेल, मायटोकॉन्ड्रिया, DNA वगैरे वगैरे. आपल्याला काही रिसर्च करायचं नाही, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे मी त्या अजून डीप लेवलला जात नाही. मी जेव्हा कॉलेजला लेक्चर घेतो ना आमच्या नूर कॉलेजला, तिथं मग मी त्या स्लाइड दाखवतो. त्या मुलांना मला जास्त इम्प्रेस करायचं असतं. मला तुमचं इम्प्रेशन नाही झाडायचं आहे, मला फक्त हे सांगायचं आहे की कोणतं मॉलिक्यूल कुठे काम करतो. आता GLP-1 मॉलिक्यूल कोणता आहे? व्हॉट इज अवेलेबल इज सीमाग्लुटाइड. तुमच्याकडे MR आला असेल बघा. आता वेट रिडक्शनसाठी सीमाग्लुटाइड वापरा. ओरिजिनल मॉलिक्यूल वॉज एक्झेनेटाइड.
एक्झिनेटाईड जेव्हा आम्ही ससूनला होतो तेव्हा एक्झिनेटाईड उपलब्ध झालं होतं वन्स अ वीक इंजेक्शन. आम्हाला खूप भारी वाटायचं की इन्शुलिनचे रोज दिवसातनं 2दा 3दा 4दा घ्यावं लागतं, ते एक्झिनेटाईड आठवड्यातनं एकदाच घ्यावं लागतं आणि शुगर कंट्रोल करतं. पण स्टील याचा वापर इतका चांगला झालेला नाही आहे, इथं कॉस्टली आहे आणि रिझल्ट तेवढे फेवरेबल नाही आहेत. सीमाग्लुटाईड आता खूप कॉमनली अवेलेबल झालेलं आहे, स्वस्त पण झालं, काहीतरी महिन्याला काहीतरी 5 का 6,000 रुपये असे काहीतरी लागत आहेत. अजून काही कंपनीने कमी केलं असेल, परंतु ते प्रमोट करतात वेट रिडक्शनसाठी. आय एम नॉट युजिंग व्हेरी फ्रिक्वेंटली. मी फक्त 2-3 पेशंटलाच वापरलं आहे, पण माहीत नाही रिझल्ट कसे आहेत काय ते. हां, हे जे आहे DDP4 इन्हिबिटर्स कॉमनली अवेलेबल आहेत आणि याचा वापर पण खूप आहे. सिटाग्लिप्टिन, विल्लाग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन जे आपण वापरतो ते दे आर ऑल DDP4 इन्हिबिटर्स. नेक्स्ट, नाव कमिंग टू सेकंड क्लास ऑफ ड्रग, दे आर इन्सुलिन सेन्सिटायझर्स. बघा, सेंटरला कोण आहे? इन्शुलिन. पहिला क्लास इन्सुलिन सिक्रेशन वाढवणारा, नाव सेकंड क्लास इन्सुलिनची ॲक्शन वाढवणारा. जे आपलं गोल्ड स्टँडर्ड सगळ्यात जुनी गोळी ग्लायकोमेट, मेटफॉर्मिन, ही प्रत्येक डायबिटीज पेशंटला दिलीच पाहिजे. बिकॉज दिस इज द ओनली मॉलिक्यूल विच हॅज प्रूव्हन टू रिड्यूस मायक्रो अँड मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीज. बाकी जे काही मॉलिक्यूल आहेत ते प्रूव्हन नाही आहेत. त्यामुळे मेटफॉर्मिन इज द गोल्ड स्टँडर्ड ऑफ डायबिटीज ट्रीटमेंट. नेक्स्ट, मागची स्लाइड घे. दुसरा आहे थायाझोलिडिनेटिओन, व्हॉट वी कॉल एज पायोग्लिटाझोल. मी पुढची एक स्लाइड जसं की समरी करणार आहे याची. नेक्स्ट, नंतर अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर, म्हणजे ग्लुकोजचं ॲब्सॉर्प्शन होऊ द्यायचं नाही स्टमकमधून किंवा इंटेस्टाईनमधून. दे आर वोग्लिबोज. आमच्या वेळेस आम्ही अकारबोज वापरायचो, आता अकारबोज फार मिळत नाही, पण वोग्लिबोज कॉमनली मिळतो. नेक्स्ट, नाव दिस अगेन न्यू मॉलिक्यूल, मागच्या काही वर्षापासून उपलब्ध झालेला आहे SGLT2 इनिबिटर्स. सी, आपल्याला काय करायचं आहे? ब्लडमधली शुगर कमी करायची आहे. मग सायंटिस्ट काही डोकं लावतात की त्यांनी काय केलं, मग पहिले काय केलं? ॲब्सॉर्प्शन इनिबिटर्स, म्हणजे वोग्लिबोज. इन्सुलिन सिक्रेशन increases sulfonylureas. Then insulin activity increasing sensitizer are thiazole and metformin. Now the molecule which increases insulin excretion through urine. हे जे नेफ्रॉनची आहे ना फिगर, इथे कुठेतरी लूप ऑफ हेनले किंवा DCT मध्ये सोडियम ॲब्सॉर्प्शन वाढवतं, ग्लुकोज एक्सक्रीशन वाढवतो. सोडियम आतमध्ये येईल, ग्लुकोज बाहेर जाईल. क्लिअर? मग ग्लुकोज कुठे वाढेल? ब्लडमधली का युरिनमधली? युरिनमधली. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असे पेशंट आले असतील की फास्टिंग पोस्टमिल शुगर नॉर्मल आहे, परंतु युरिन शुगर पॉझिटिव्ह आहे. आलेले प्रत्येकाकडे फास्टिंग पोस्टमिल नॉर्मल परंतु युरिन पॉझिटिव्ह. इट इज ड्यू टू दिस मॉलिक्यूल SGLT2 इनिबिटर्स. नावं काय? कॅनाग्लिफ्लोझिन, डापाग्लिफ्लोझिन, इम्फाग्लिफ्लोझिन. खूप महाग होते, परंतु आता हे बऱ्यापैकी स्वस्त झालेले. इम्फाग्लिफ्लोझिन मी दीपकला असताना एका खूप रिच माणसाला दिली, त्याच्याकडे BMW गाडी आहे. मी नाव सांगत नाही, तुम्ही ओळखून घ्या. तर जालन्यामध्ये BMW पण खूप झालेले आहेत आता. तर मी नवीन आलो होतो 2011-12मध्ये, तेव्हा मॉलिक्यूल इम्फाग्लिफ्लोझिन आला होता. गिफ्टुलिओ त्याचा ब्रँड होता त्यावेळेस. तो म्हणला, अरे तू इतकी महाग गोळी दिली मला. म्हणजे ही गोळी तुमच्यासाठीच बनलेली आहे, बाकी आमच्यासाठी मेटफॉर्मिनच आहे अजून. नेक्स्ट, समरी, शेवटच्या 2-3 स्लाइड आहेत. विल समराइज. फर्स्ट इज sulfonylureas. Mode of mechanism of action, it increases insulin secretion. Site of action, beta cells of pancreas. Most advantages is very less cost. Then disadvantage is hypoglycemia. बघा, ज्याला ग्लिमिपिराइड चालू असतं ना, त्यांना हायपोग्लायसेमियाची रिस्क जास्त असते आणि तो खूप वेळ राहतो. सेकंड, रिपॅग्लिनाइड, अगेन द सेम.
Then metformin, mode of action liver and muscle. Most common side effect is GI symptom and lactic acidosis and vitamin B12 deficiency. त्यामुळे बऱ्याचदा मेटफॉर्मिन खूप वर्ष घेतली असेल तर विटामिन B12 सप्लिमेंट द्यावं लागतं. नेक्स्ट इज इन्क्रेटिन्स म्हणजे आपले ग्लिप्टिन्स सगळे आणि GLP-1 एक्झिनाटाइड्स. देन कम्स अकार्बोज आणि SGLT इनिबिटर. फक्त एवढे 4-5च गोळ्या उपलब्ध आहेत. MR लोक उगे आपलं डोकं खाजवतात. असं वाटतं की किती मेडिसिन उपलब्ध आहेत. किती उपलब्ध आहेत? फक्त 4-5च आहे, जास्त नाही आहेत. ठीक आहे. नेक्स्ट हीच एक समरीची स्लाइड आहे. परत कुठे कुठे ॲक्शन करते कोणती कोणती ड्रग. आधी मला वाटतं रिपीट करायची गरज नाही आहे. आपल्याला कुठे कुठे ॲक्शन पाहिजे. इन्शुलिन सिक्रिशन पॅनक्रियाज कोण ॲक्शन करतं. सल्फोनिल्युरियाज आणि रेपाग्लिनाइड. ते इन्शुलिनची ॲक्टिव्हिटी वाढवणारे मेटफॉर्मिन आणि पायोग्लिटाझोन. इन्शुलिन सिक्रिशन ग्लुकोजचं लघवीमध्ये सिक्रिशन एक्सक्रिशन वाढवणारे SGLT2 इनिबिटर्स. ओके. इन्क्रेटिन्स GLP-1 that is exenatide and DDP-4 inhibitors. नेक्स्ट रमजान का पाक महीना शुरू है. अब हे पण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे बरं का. रमजान आणि डायबिटीज. म्हणजे प्रत्येकाकडे मुस्लिम कम्युनिटी पेशंट भरपूर आहेत आणि ते खूप कडक रोजा करतात. आपल्याकडे काही लोक म्हणजे माझ्याकडे प्रत्येक एक म्हातारी आजी आली ना त्या आजीसोबतची तिची सून किंवा लेक काय म्हणते, म्हातारीला सांगा उपवास करू नको. तिला काय सांगा मीच एकादशी करतो. आहे की नाही. तर इंटरमिटंट फास्टिंग इज गुड. चुकूनही आपल्या पेशंटला उपवास करू नको असं सांगू नका. इंटरमिटंट फास्टिंग इज गुड फॉर हेल्थ. मग तिथं तुम्ही नाव काही पण द्या, एकादशी द्या, चतुर्थी द्या, रमजानचा रोजा द्या, काही द्या, परंतु इंटरमिटंट फास्टिंग इज गुड फॉर पॅनक्रियाज, गुड फॉर GIT, प्रोव्हायडेड युअर शुगर इज नॉर्मल. नेक्स्ट काल माझं एक लेक्चर झालं अंबडमध्ये की रमजानमध्ये रोजा करताना डायबिटीज पेशंटनी काय खबरदारी घ्यायची. हा एक वेगळा टॉपिक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की जर कोणी मुस्लिम पेशंट असेल, त्याला डायबिटीज असेल, तुम्ही जर ग्लिमिपिराइड दिलं असेल तर ते बंद करा. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, ग्लिमिपिराइड बंद करायचं. मग काय द्यायचं आहे, रेपाग्लिनाइड द्या किंवा ग्लिप्टिन द्या. क्लिअर. म्हणजे ग्लिमिपिराइड शक्यतो अवॉइड करा. इन्शुलिन असेल तर 1 डे इन्शुलिन द्या, जे आपलं ग्लार्जिन इन्शुलिन असतं, लॅन्टस वगैरे मिळतं ते. आणि जर शुगर खूप फ्लक्च्युएट असेल तर रोजा करू नको असं सांगा. बस. कालचं लेक्चर 20-25 मिनिटाचं होतं, मी 4-5 वाक्यात तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट काळ बदलतोय, आपण पण बदलायला पाहिजे. म्हणजे मी डॅवोनिलच देईन असं नका करू. जे काही नवीन मॉलिक्यूल आलेले आहेत त्याची आधी प्रचिती घ्या, 2-4 पेशंटला देऊन बघा. जर रिझल्ट आला तर रेकॉर्ड ठेवा आणि मगच द्या. दोघीच एखाद्याने प्रमोट केले म्हणून देणं योग्य नाही. प्रचितीविना औषधं देऊ नये. नेक्स्ट हे मी सांगितलं की 10% ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज डायबिटीज. नेक्स्ट आपण सर्व इथे उपस्थित तज्ज्ञ डॉक्टर आहात. यातले काही लोक असे आहेत की माझं वय जेवढं आहे तेवढं त्यांची प्रॅक्टिस आहे आणि त्यांच्या समोर मला इथं बोलण्याची संधी दिली. त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्यांना आज मी भाषण द्यायला आलो आहे. हे त्यांचं मोठेपण आहे की त्या सगळ्यांनी ते शांततेत ऐकून घेतलेलं आहे. परत एकदा मी सांगेन की प्रचिती घ्या, आधी स्वतः मॉलिक्यूल टेस्ट करा. म्हणजे स्वतः खा असं माझं म्हणणं नाही आहे. तुमच्या पेशंटवर त्याचा रिझल्ट बघा, टेक्स्ट वाचा. फक्त एखाद्या जर्नलमध्ये आलं आहे किंवा एखाद्याने प्रमोट केलं आहे म्हणून मेडिसिन देऊ नका. जरी फार्मा स्पॉन्सर्ड CME असली तरीसुद्धा ते सत्य आहे ते मी सांगतो. प्रचितीविना औषध घेणे तरी मग धडची विधडणे, अनुमानेचे कार्य करणे त्याची मूर्खपण श्रीराम. प्रचितीविना औषध घेणे, प्रचिती नसता पथ्य करणे, प्रचितीविना ज्ञान सांगणे या नाव भ्रम श्रीराम. म्हणजे आधी अभ्यास करा,
समजा काही डाऊट असेल तर रेफर करा. पेशंटला रेफर करणं कधीही चांगलं. मी पण म्हणजे आठवड्यात 2-4 पेशंट औरंगाबादला पाठवतो एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे. काही फरक पडत नाही, पेशंट कमी होत नाहीत आपले. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, तर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल निमाच्या पूर्ण टीमचे मी धन्यवाद मानतो. काही चुकलं असेल तर माफ करा, कोणाचं मन दुखावलं असेल तरी माफ करा, काही प्रश्न असेल तर विचारा. प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारा. कोणाला